वर्षामध्ये 79 प्रकल्प या विदर्भातले आपण पूर्ण केले. 25,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी लावले. जे प्रकल्पांना सुप्रमा नव्हती अशा प्रकल्पांची सुप्रमा करून त्याचंही काम सुरू केलं. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे वैनगंगा नळगंगा सारखी योजना, जसा समृद्धी महामार्ग मी ज्यावेळेस करून म्हणून सांगितलं, लोक मला वेड्यात काढायचे की 55,000 कोटीचा रस्ता होतो का, असा रस्ता कधी होणार आहे का. पण मी सांगायचो समृद्धी महामार्ग विदर्भाची लाईफलाईन बनेल. विदर्भामध्ये उद्योग येण्याकरता, व्यापार येण्याकरता आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळण्याकरता हा समृद्धी महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावेळेस लोक वेड्यात काढायचे, पण आपण तो समृद्धी महामार्ग बनवून दाखवला. आणि आता दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणार आहे तो म्हणजे नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प. जवळपास 600 किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करतोय, जी वैनगंगेपासनं तर नळगंगा आणि पलीकडे बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ही नदी नेणार आहोत. या नदीमुळे आपल्या अमरावती विभागातले 5ही जिल्हे आणि नागपूर विभागातला वर्धा आणि नागपूर असे 7 जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहेत. 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. आणि विदर्भामध्ये एकही कोरडवाहू शेतकरी राहणार नाही. शेतकरी सगळे बागायती होतील. सगळ्यांच्या शेतीपर्यंत पाणी, आणि तेही पाणी ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याची योजना आम्ही आखलेली आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे आता शेतकऱ्यांकडनं आम्ही विजेचं बिल घेत नाही. आता सगळे फिडर आम्ही कृषीचे हे सोलरवर आणतोय. 2026च्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण झालं की त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास 365 दिवस आम्ही मोफत वीज देऊ. रात्रीच्या विजेची झंझट ही शेतकऱ्याच्या पाठीशी राहणार नाही. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आपल्याला माहिती आहे की आता आपण मेगा टेक्स्टाईल पार्क केला, आता PM मित्रा टेक्स्टाईल पार्क करतोय की ज्याच्या माध्यमातून विशेषतः कापसाचा जो शेतकरी आहे याला कापसापासनं तर कापडापर्यंत, कापडापासून फॅशनपर्यंत अशा प्रकारचं सगळं व्हॅल्यू ॲडिशन करायचं आणि त्यातनं 2 लाख लोकांकरता रोजगार तयार करायचा. त्याची सुरुवात देखील आपण अमरावतीमध्ये केलेली आहे. आणि एक अजून योजना त्या संदर्भातली आपण मी लवकरच घोषित करणार आहे की ज्यामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांचं एक फार मोठं व्हॅल्यू क्लस्टर हे आम्ही तयार करणार आहोत, ज्यातनं शेतकऱ्यांना योग्य दाम मिळाला पाहिजे आणि ॲश्युअर्ड मार्केट मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना ही आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून सुरू केली. आणि विशेषतः आपल्या हा जो काही पश्चिम विदर्भ आहे इथल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या काही गावांमध्ये जवळपास 4,000 गावांमध्ये आपण ही योजना सुरू केली.